आपण बघता की गेल्या 4-5 दिवस झालं सोलापूर शहरामध्ये चिमणी पाडण्याचं काम प्रशासन व सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे लोक करत आहात आणि त्यामध्ये ते सगळे यशस्वी झाले मला वावगं ठरणार नाही। तुम्ही बघितलात की खासदार जय सिद्धेश्वर महाराजांनी सांगितलं की मी चिमणी पाडल्याचं स्वागत करतोय। कालच सराफ कट्ट्यामध्ये अतिक्रमण काढलं, तिथल्या आमदारला तिथं जायला वेळ आहे पण इकडे यायला वेळ नाही आहे। धर्मदास काटे साहेबांना आम्ही सगळं भेटलो आणि त्यातच कारखान्यावर जाऊन आले आहेत। कारखान्यावर जे 3000 कामगार आहेत ते सर्व रडत आहेत। जवळपास 30,000-32,000 शेअर्स होल्डर आहेत। कारखाना ह्या वर्षी चालू होईल का नाही हे माहिती नाही, पण आपणला सगळ्यांना माहीत आहे की अनेक वर्ष ह्या सोलापूर शहरामध्ये विमान येतात, राऊंड घेऊन सोलापूरच्या दिशेने विमान उडलं तर कुठलीही अडचण नव्हती। गेल्या 10 वर्ष झालं शिंदे साहेबांनी जे नवीन विमानतळ आणलं होतं, ह्या 9 वर्षामध्ये त्यांची राज्यात सत्ता आहे, देशामध्ये सत्ता आहे, 5 पैसे त्या नवीन विमानतळाला आणू शकले नाहीत। हे निष्क्रिय लपवण्याकरता सोलापूर शहरामधील जुनं विमानतळ इथली चिमणी पाडण्याचं कारस्थान केलं। शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त करण्याचं आपण ह्या ठिकाणी काम केलात। चिमणी पाडले म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे स्टेटस अनेक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ठेवत आहेत। एवढंच नाही तर काल काही भागामध्ये पेढे भरवण्याचं देखील काम भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी केलं। ठीक आहे, आज दिवस तुमचे आहेत, पण नक्कीच 30,000 शेतकऱ्यांचा एका घरात 4 म्हणलं तर 1 लाख लोक त्या ठिकाणी, ते कुटुंब 1 लाख लोकांचं चालतं। 3,000 कामगार आणि इतर सगळे डिलिव्हरीचे बघितले 5,000 तिथं कामगार आहेत। 35,000 ते 40,000 घरांचं राख रांगोळी करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी या ठिकाणी केलं आहे। हा संसार उद्ध्वस्त करत असताना त्यांच्या घरावर राख रांगोळी झाली आहे। हे लोक येणाऱ्या काळामध्ये जे ह्या इथले आमदार असतील, खासदार असतील किंवा त्यांचे नेते देवेंद्र फडणवीस असतील, इथली जनता तर त्यांना माफ करणार नाही, पण निश्चित त्यांच्या देखील घरावर नांगर फिरल्याशिवाय राहणार नाही। आपण बघताय की देवेंद्र फडणवीस साहेब आले, एका आमदारचं त्यांच्या घरावर रिजेक्शन आहे फायर ब्रिगेडचं, तिथं ते जेवायला जातात। आणि एक मोठी संस्था आहे तिथं, एवढ्या संस्थेचा मोठा 500 कोटीची उलाढाल आहे, त्या संस्था बंद पाडण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेब करतात। हे जनता देखील आज बोलत आहे। सोलापूर शहरामध्ये जे आमदार आहेत तिथं फायर ब्रिगेडचं आरक्षण आहे, त्या बंगल्यात तुम्ही जेवायला जाता परवा येऊन, तिथं आरक्षण आहे, हे सगळं सोलापूर शहरामध्ये चर्चा आहे। आणि जे चिमणी शेतकऱ्यांची आहे, तुम्ही एकीकडे सांगता की शेतकरी टिकला पाहिजे, शेतकरी जगला पाहिजे आणि शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्याचं काम तर इथले भारतीय जनता पार्टीचे लोक करत असतील। येणाऱ्या काळामध्ये सोलापूर शहरातले जे शेतकरी आहेत हे त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही।